चला जाऊया मॅचकडे, जिथे महाराजा स्पोर्ट्स जांभूर विपक्ष शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी. मात्र मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच रवी ठरलेत, मागच्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. चला रवी, आपल्याला निवेदन आहे की आपण या प्लेयर ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर पराभूत झालेला संघ त्यांना देखील आम्ही निवेदन करेन. VAR स्पोर्ट्स विरळे. यस पंच, बरोबर 11:48 पहिला बॉल पडलाय. गोलंदाज निघतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून नाव आहे प्रदीप. पहा इथे पहिलाच बॉल आणि डॉट बॉल येतोय. राहुल आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. रनवेवरती आहेत प्रदीप. पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटने. पहा यावेळी मात्र उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला, जिथे बॅकवर्ड वरती पाठवलंय या फलंदाजाला आणि जिथे कन्सिक्युटिव्ह 2 डॉट बॉल हाताळलेत या गोलंदाजाने. फार सुंदर वेग राहिलेला आहे प्रदीप या गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सुंदर गोलंदाजी ही नेहमीच तुम्हाला करावी लागेल. पहा यावेळी तिसरा बॉल देखील हुसळी घेणारा पाहायला मिळालाय आणि तिथे मात्र तिसरा बॉल देखील डॉट बॉल येतोय. राहुल यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. असं म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये, आयुष्य असो किंवा वहीवरती लिहिलेलं किंवा पुस्तकावरती लिहिलेलं पेन, चर्चा होईल त्याच्याबद्दल देखील. पहा यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. मोठा चेस आहे आणि चेंडू मात्र सरळ फरार. मिळतील धावा 4 चौकार. पहा असं म्हटलं आता ना की पेन्सिलीच्या असंख्य चुका ह्या माफ होत असतात, मात्र पेनावरती जबाबदारीचं ओझं असतं. त्याच पद्धतीने तुमच्यावरती तुमच्या संघाचं ओझं आहे. तुम्हाला चांगलाच खेळ करावा लागेल. राहुल ज्यांनी 3 चेंडू डॉट काढले, तदनंतर मात्र 5वा चेंडू, 4था चेंडू त्यांनी मात्र चौकार ठोकला. मात्र पंचांचा निर्णय आला आहे की हा नो बॉल आहे, ओव्हरस्टेपिंग नो आहे. खेळाडू प्रोडक्शन, पहा पंचांची नजर करंडी आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चेचा विषय फ्री हिटचा बॉल. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. पहा होणारी एक चूक तुम्हाला दंडित करून जाते. शॉट मिड ऑफ वरती असलेला क्षेत्ररक्षक चुकी केली आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. पहा यावेळी टॅप केला गेलाय. 1 धाव अंकित केली गेली आहे. 1 धाव अंकित करत असताना धावसंख्या वाढली आहे 6 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. प्रदीप गोलंदाजीच्या रनवेवरती. राहुल यांनी 6 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा बनवल्या, तर संजय पहिल्यांदा स्ट्राइक एंड वरती येतील. पहा इथे चेंज ऑफ पेस, लेट कटचा फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करेल. 1 धाव अंकित केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहिलं ना तर 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये, आणि जिथे मात्र अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवलंय. वा, अशा पद्धतीचे नियोजन तुम्ही केलं तर फार सुंदर. आयोजकांसाठी मात्र चांगली कामगिरी होते. मात्र पुढचा बॉलर, चला स्पीडअपने या. निवेदन असेल थोडासा वेग वाढवा. मी निवेदन करेन पुन्हा एकदा, श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी यांनी देखील नोंद घ्या की पुढील मॅच आपली आहे आणि आपला देखील इथे टॉस होईल. याच्या अगोदरच आपल्याला हे निमंत्रण दिले गेले, याची नोंद घ्या. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज नाव आहे सागर. अनुभवाची शिदोरी आहे. मात्र स्ट्राइक एंड वरती संजय. पहा यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रोडक्शन दिले गेले, 1 कंप्लीट केली गेली आहे. तदनंतर मात्र थ्रो देखील तेवढाच तंतोतंत पाहायला मिळाला. 1 धाव फलकावरती लगावली गेली आहे. महाराजा स्पोर्ट्स जांभूर 8 धावेंवरती कोणताही फलंदाज बाद न होताना पाहायला मिळालाय. पहा यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केलाय. कव्हर, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रोडक्शन दिलं गेलंय. 1 कंप्लीट केली गेली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 2 धावा.
या 2 धावेने मात्र धाव संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 रन्स ऑन द बोर्ड. पहा, असं म्हटलं जातं ना की आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना थोडस सांभाळून चाला, कारण की कौतुकाच्या पुलाखाली मतलबी नदी वाहत असते. तुम्हाला ओळखायचं आहे, चर्चा रंगवायची आहे, मैदानाच्या आतमध्ये खेळ सुंदर करायचा आहे. पहा, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नाव आहे सूरज सागरच्या अगेन्स्ट. ओव्हर द विकेटने सागर निघालेले आहेत. पहा, बॅकवर्ड वरती गेले, जागा बनवली आहे. तदनंतर मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडू टावल होईल. एकेरी धावेसाठी 1 धाव अंकित केली गेली डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 11 या आकड्यावरती, जिथे 11 वरती 1 विकेट 1.4चा खेळ संपलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सागर या गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केले ते 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा त्या सिंगल मध्ये बनवण्यामध्ये यश मिळवलंय. पहा, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी थोडासा रूम दिला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र फलंदाज आहेत ना, ते थोडेसे बॅकवर्ड वरती गेले आणि तदनंतर मागच्या पायावरती टाकलेला जोर पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. सातत्याने फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळवलंय सागर या गोलंदाजाने. सुरेख लाईन आहे, लेंथ आहे, मात्र यावेळी लेंथ चुकली आहे. मात्र त्याच्यावरती अटॅक करत असताना मिस टाइम शॉट पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र डीपी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि त्यांनी झेल कॅरी केलाय. संपलाय फलंदाज सूरज यांचा खेळ. जायचं आहे. आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आयोजन कमिटीच्या माध्यमातून. गोलंदाज निघालेत संदीप. हो हो हो, यावेळी पहा, अतिशय जबरदस्त असा प्रहार. चेंडू सीमा रेषे पार येतोय. क्रॅकिंग षटकार, साधावा. धावसंख्या या षटकाराने मात्र सरळ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 19 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. 5 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा करत असताना हा फलंदाज नाव आहे संजय. यावेळी पहा, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप. तो खूपच बाहेर होता, त्याला मात्र दंडित केलं गेलंय. इथे 1 धाव अंकित केली गेली आहे आणि तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी 1 धाव, अशा 2 धावा अंकित केल्या गेल्यात.
हो हो, यावेळी पहा शॉडम चाक केला, डिस्पॅच केला, आउट ऑफ द पार्क. चेंडू वन बाउन्स, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती. संजय आणि काशीनाथ ही जोडी. यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, नसीहत दिली आहे. हो, इथे सरळ डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम. षटकार, 6 धावा. पहा, या षटकारानंतर मात्र धावफलकावरती धावसंख्या 31. 3 फलंदाज बाद झालेत. चर्चा रंगवली गेली आहे. महाराजा स्पोर्ट्स जांभूर आणि शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी यांच्यामध्ये चाललेले हे युद्ध आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आता मात्र नवीन गोलंदाज येतील. शेवटचं षटक श्रीकांत गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. चर्चा होईल श्रीकांत यांची देखील. हो हो, यावेळी पहा एका नो फुटवर्क पाहायला मिळाला, जिथे फलंदाजाचा कोणताही फुटवर्क नाहीये आणि तदनंतर मात्र डायरेक्ट हिट पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. नॉन स्ट्राइक एंड वरती चुकी झाली आहे. या चुकीचा भुर्दंड लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. 32 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 32 रन्स ऑन द बोर्ड. 3.1 चेंडूचा खेळ संपलेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 37 दाखवला जातोय. मात्र फलंदाज आहेत ना, तो वाढवण्याचा प्रयत्न करेल, जिथे नितीन हा एका बॉलचाही सामना न करता बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. काशीनाथ यांनी 1 चेंडू 1 बनवलाय. आता मात्र स्ट्राइक एंड वरती संजय. हो, यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव, एका धावेने आगे कूच. 33. 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. डीएम ग्रुप सक्षम ग्रुप असं ओळखलं जातो. आपण बॅनर देखील पाहिलाय. तदनंतर मात्र ही स्पर्धा कैलासवासी वसंत स्मृती चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळाला. चर्चा रंगवली गेली आहे. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती श्रीकांत आलेले आहेत. श्रीकांत या नावाचा चर्चा, ज्या नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिलेला आहे. पुढचा बॉल, यावेळी पहा व्हॉट अ शॉट. डेडिकेशन केलंय, सरळ डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क. इट्स द मॅक्सिमम. ग्लोरियस षटकार. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की उन्हाळ्यामध्ये सूर्याला शिव्या दिल्या जातात, हिवाळ्यामध्ये सूर्याची वाट पाहिली जाते. ज्यावेळी गोलंदाज अग्रगण्य असतो ना, त्यावेळी षटकाराची वाट पाहिली जाते. मात्र आता फलंदाज अग्रगण्य आहे, डॉट बॉलची वाट पाहिली जाईल. समोरच्या संघाकडून गोलंदाज पुन्हा निघालाय. हो, यावेळी पहा उसळी घेणारा बॉल. तदनंतर मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज कोणता बाद आहे? स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद होतील. चला, इथे रन देखील घेतली जाईल की नाही हा देखील एक प्रश्न आहे. पंच काय निर्णय देतात? पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय घडलंय? फलंदाज बाद आहे. चला, संजय बॅक टू द पवेलियन, जिथे संजय यांनी खेळ केला. 10 चेंडू आणि 27 धावा त्यांच्या नावावरती राहिल्यात. या मॅच मध्ये
ट्विस्ट निर्माण करणारा हा पठ्ठ्या बॅक टू द पवेलियन चाललाय. फार सुंदर अशी फलंदाजी या फलंदाजाने केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती नाही तर नॉन स्ट्राईक एंड वरती येईल. नाव आहे अमित. अमित मात्र समोर काशीनाथ यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघालाय श्रीकांत. या षटकामधील 5वा बॉल. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. जागा बनवली आहे. ऑन दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी मात्र सांगितलं अरे क्षेत्र कोणताही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. इथे पहा बॅकफूट वरती गेले. जागा बनवली आहे. तदनंतर मात्र डिस्पॅच करण्याचा प्रयत्न होता. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला गेला आणि तदनंतर मात्र फलंदाजाचा खेळ संपवला. धाव संख्या जैसे थे वैसे 40 या आकड्यावरती रोखलं गेलंय. शेवटचा बॉल. टार्गेट काय सेट असेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नाव आहे संजय. एक संजय जातो काय दुसरा संजय येतो काय. पहिल्या संजयने 10 चेंडू 27 बनवल्या. हा संजय किती बनवेल. शेवटचा बॉल. निर्णायक षटक. टार्गेट सेट करणारा बॉल. गोलंदाज निघालाय श्रीकांत. निवेदन असेल ससेगाव. पहा यावेळी मात्र स्विंग आणि मिस. पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. रन अशी घेतली जाणार नाहीये याची ग्वाही दिली आहे पंचाने. धावफलकावरती धाव संख्या लागली गेली आहे ती 40. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 41. मी निवेदन करेन पुढील होणारी 41 ला बिन आहे. 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चला पुढील होणारी मॅच आणि हा टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय संतोषजी चव्हाण यांना आम्ही निमंत्रण करू की या साहेब आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. निवेदन असेल ससेगाव विपक्ष मोरिया 11 शिराळे वारून. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच या आणि लगेचच आपण सेकंड इनिंग मध्ये जाणार आहोत. तिथे क्षेत्ररक्षक लावून घ्या. आम्ही असं गेलो आणि असं आलो. निवेदन आहे चला मोरिया 11 शिराळे वारून या संघाच्या संघनायकाला आम्ही निवेदन करतोय. त्याचबरोबर ससेगाव या संघाच्या संघनायकाला निवेदन आहे आणि चला निवेदन असेल ससेगाव संघनायक या. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पंचांनी निर्णय दिलाय. चला टॉस साठी जातोय. कॉल कोण घेणार आहे. ससेगाव संघ कॉल घेतोय. स्पिन द कॉइन. छापा असा कॉल आलाय आणि संघ ससेगाव हा संघ टॉस जिंकलाय. आपण प्रोफेशनली मॅचेस खेळतोय. आपल्याला तुम्हाला निर्णय इथेच द्यावा लागेल. तेवढे प्रश्न विचारणार ना आम्ही तुम्हाला. तुम्ही प्रोफेशनली मॅच खेळताय. थोडंसं सहकार्य करा. काय निर्णय असेल तुमचा. बॅटिंग. का निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. प्लस पॉइंट आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जास्त विचारणारही नाही. या संघाच्या संघनायकाकडे येऊया. इथे फोटो सेशन साठी या. या ठिकाणी शिराळे वारून संघाच्या क्षेत्ररक्षक संघनायकाकडे प्रश्न विचारूया. मॅच मध्ये गोलंदाजी करायची काय निर्णय असेल. टॉस जिंकला असता काय घेतला असता निर्णय. आम्ही पण फलंदाजी घेतली असती. मात्र आता दुधामध्ये खऱ्या अर्थाने मीठ पडलंय. गोलंदाजी करावी लागेल. किती धावांपर्यंत. थोडासा संघ समोरचा संघ थोडासा कॉन्फिडंटली वाटला. तुमचा संघ तेवढा कॉन्फिडन्स देईल का. तुमच्या संघामध्ये तशा पद्धतीची स्ट्रेंथ आहे का. 100% माझा संघ भरपूर चांगला आहे. 100% देणार प्रत्येक प्लेयर. प्रेक्षकांसाठी काय घेऊन आलात तुम्ही. प्रेक्षकांसाठी एवढंच आहे की प्रेक्षकांनी माझ्या टीमला सपोर्ट करावा. माझ्या टीमकडून त्यांना हार्दिक अभिनंदन.
मनोरंजन होणार आहे. दोन्ही संघनायकांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मिकी आणि माऊसला देखील खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसामध्ये त्यांनी मात्र हा रंगमंच खऱ्या अर्थाने उचलून धरलाय. फार सुंदर अशी त्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे त्यांनी मात्र सोनं केलंय. जाऊया या दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. कोंडली गावचे सुपुत्र निवास पाटील यांना मी निवेदन करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं या ठिकाणी यथोचित असा स्वागत आहे. विश यू वेलकम. या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे पुन्हा एकदा जोरकस मॅच पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान आपण जातोय आणि जिथे आतापर्यंत सागर आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि चर्चा रंगवली गेली आहे. शिवो शंभो स्पोर्ट्स मालेवाडी या संघाकडून आपण चर्चा रंगवतोय. फलंदाजीसाठी आलेत. 41चा पाठलाग करायचा. यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पहा. 3 क्षेत्ररक्षक आले आणि तरी देखील कॅच कॅरी करू शकले नाही आहेत. पहिली रन धावफलकावरती लगावली गेली आहे. 1 धाव सागर याच्या बॅट मधून आली आहे. आता मात्र प्रदीप स्ट्राईक एंड वरती आलेत. येणारे 22 बॉल आणि 22 बॉलच्या पाठीमागे 39 तुम्हाला बनवायचे आहेत. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात. निवेदन असेल पुढील मॅच पंचांच्या भूमिकेसाठी कैलास थावडे यांना निवेदन केलं गेलंय. मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तिथे मात्र 1 धाव नाही तर डॉट बॉल येईल. 2 धावा धावफलकावरती. 21 बॉल 39 ची गरज आहे. हो यावेळी पहा पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉलची सांगता. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 21 बॉल आणि 38 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती प्रदीप आलेला आहे. प्रदीप कमी नाहीये. मॅचच्या दरम्यान शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी करेल का? हो यावेळी पहा चुकी झाली आहे. ह्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. होणारी चूक संतोष पाटील यश इलेव्हनचे संघमालक यांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. जाऊया पुढच्या बॉलकडे. हो धनाजी पाटील साहेबांना आम्ही निवेदन करू. हा सन्मान आपण करायचा आहे. मात्र पहा इथे 1 धाव अंकित केली गेली आहे. नाही थांबवलं गेलंय. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या पाठीमागे धाव फलकावरती धाव संख्या 3. हो यावेळी पहा ऑर्डर डिलिव्हरी इन कटर बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने चायनीज कट. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष उत्साह आनंद. एक महत्वाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या रणवेवरती ऋतिक हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि पहिलवान संदीप हे फलंदाज. मात्र स्ट्राईक एंड वरती सागर. चर्चा होईल. सागर स्ट्राईक एंड वरती गोलंदाज निघालेत. हो यावेळी पहा टॅप केला गेला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र डीप मधून प्रदर्शन दिले गेले. 1 धाव तर मिळाले. दुसरी धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बंबल. चेंडू सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्यात. आता मात्र सुरुवात झाली आहे वाटेवरचा प्रवास फार वेगाने. धाव फलकावरती धाव संख्या अप झाली आहे. 7 या आकड्यावरती केलेली चूक. या चुकीचा भुर्दंड. कैलासवासी वसंत स्मृती चषकाचा थरार.
गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज ऋतिक, चर्चा रंगवली गेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अद्भुत, अविश्वसनीय, क्रॅकिंग षटकार, 6 धावा. काय फटका खेळलाय मलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 बॉलच्या वाठीमागे 10 धावा त्याने कुठून काढल्या आहेत. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे 16 बॉल आहेत, बनवायचे आहेत 28 ही धाव संख्या. असं म्हटलं जातं ना की समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा या फलंदाजाने दाखवलाय. निर्णायक निर्णय त्याने घेतलेत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पुढचा बॉल पहा पुन्हा एकदा ऑन साइडला, शॉट मिड ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक फील्ड करेल, कार्य करेल. 1 धाव अंकित केली गेली आहे. समीकरण बदललंय. येणारे 15 बॉल, 15 बॉलच्या पाठीमागे 27 ही धाव संख्या बनवायची आहे. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज फलंदाज यांची चर्चा रंगवली गेली आहे. हो यावेळी पहा काय घडलंय. व्हेरिएशन कॅरी केलं गेलंय. डॉट बॉल नाही तर पंच आता मागे 1 रन डिक्लेअर आहे का? यस. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा बॉल. येणारं समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल हो याही वेळी पहा पुन्हा एकदा बॉडी लाईन गोलंदाजी, पाड लाईनची गोलंदाजी सातत्याने केली गेली आहे. आणि तदनंतर मात्र बॅट एज घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव अंकित केली गेली आहे. धाव संख्या वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 25. मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण केला गेलाय. हो यावेळी पहा हुकचा फटका, डीपी फाईन लेग रिजन मध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. समीकरण बदललंय. 12 बॉल 24 ची मॅच. हॅलो, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आपण चर्चा करतोय. नाव आहे सूरज. चला थोडस स्पीडअप घ्या. निवेदन असेल थवडे गावचे सुपुत्र कैलास विकासजी शिर्के यांनी नोंद घ्या. पुढील होणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला पंचांची भूमिका पार पाडायची आहे. चला टाइमर देखील लावलाय, नोंद घ्या. बॉल पोहोचवायचा आहे पंचांपर्यंत. थोडासा वेळ होतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जायची आहे, त्याच्यासाठी मात्र प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज आलेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे सूरज. स्ट्राइक एंड वरती सागर, ज्याने 5 चेंडूच्या वाठीमागे 12 धावा अंकित केल्या गेल्यात. ही मॅच घेऊन जाण्याची ताकद त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे अबिलिटी आहे. मनगटामध्ये ताकद आहे, पॉवर आहे, क्षमता आहे, किंबहुना त्याच्याकडे ती धमक आहे. ही मॅच रंगवायची आहे, गाजवायची आहे, वाजवायची आहे. तो सज्ज झालाय. मात्र सूरज हा देखील कमी नाहीये. राऊंड द विकेटने नाही तर ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला आहे. काय घडेल या मॅच मध्ये? 12-24 चं समीकरण पहा. यावेळी इनसाइड आउटचा फटका, डीपी क्षेत्र कव्हर रिजन मध्ये, ओव्हर एक्साइटेड क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4, चौकार. हा असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये थोडासा संयम ठेवा. हेही दिवस जातील आणि जे तुम्हाला टाळायला प्रयत्न करता आहेत ना तेच उद्या तुमची वाट पाहणार आहेत. मित्रा इथून चुकी झाली आहे. चुकीचा भुर्दंड चौकारामध्ये मिळालाय. मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. 1 धाव अंकित केली गेली आहे. ती धाव मात्र बॅट एज आहे. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. बॅट एजने मात्र धाव संख्या पोहोचलेली आहे आणि धाव संख्या मात्र बदललेली आहे. येणारे 10 बॉल 19 ची गरज आहे. 10-19 चं समीकरण आलेलं आहे. काय घडेल या मॅच मध्ये? चर्चा रंगवली गेली आहे. सूरज अगेन्स्ट संदीप. हे वॉर, हे युद्ध, ही रणधुमाळी, हे रणकंदन, क्रिकेटचं महायुद्ध पाहायला मिळेल. गोलंदाज निघालेला आहे. त्याचबरोबर सन्माननीय बाजीरावजी माने
यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला थोडस स्पीडअप घ्या, निवेदन असेल. येणारं समीकरण बदललेलं आहे. 10 बॉल 19 ची गरज. एका बाजूला महाराजा स्पोर्ट्स जांभूर, तर दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी. इथे हाफ चान्सेस कन्वर्ट केला गेलाय आणि या फलंदाजाचा संपवलाय खेळ. बॅक टू द पवेलियन संदीप. पहा इथे बॅकवर्ड वरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने मात्र धाव संख्या बदलली गेली आहे. आता मात्र समीकरण आलेलं आहे. येणारे 8 बॉल 17 ची गरज आहे. 8-17चा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हो हो हो, यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका. डीपिश मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बंबल झाला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. समीकरण बदललंय. 7 चेंडू 16 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी, तर दुसऱ्या बाजूला महाराजा स्पोर्ट्स जांभूर. यांच्यामधलं हे वॉर, यांच्यामधलं हे युद्ध, यांच्यामधली ही रणधुमाळी. गोलंदाज निघालाय. हो हो हो, यावेळी पहा फुलर लेनचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. तदनंतर मात्र जोरदार अपील केली गेली आहे, थांबवलं गेलंय. येणारे 6 बॉल, 6 बॉलच्या पाठीमागे 16 ची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावेंची गरज आहे. नोंद घ्या. प्रत्येक बॉल वरती आपल्याला अपडेट देतोय. नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. नाव आहे नितीन. स्ट्राइक एंड वरती मात्र संदीप आहेत. संदीप यांच्याकडे नजरा वळवूया. हो हो हो, यावेळी पहा नितीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल डॉट येतोय. येणारं समीकरण बदललंय. 5 बॉल आणि 16 ची गरज आहे. धाव फलकावरती 25 धावा 3 षटकाच्या पाठीमागे लगावण्यामध्ये गेलाय. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्याची शान डॅशिंग अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी वाडील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. येणारे 5 बॉल 16 ची गरज आहे. संदीप स्ट्राइक एंड वरती आहे. हो, यावेळी बॅकवर्ड वरती गेले. कट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पाठमोहरा करता आहेत. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सरळ सीमा रेषे पार. पंच काय कॉल आहे? पंच आपला कॉल 1 रनचा आहे. आम्ही फॉरवर्ड केलाय. यस, पंचांचा कॉल आलाय. 1 धाव अंकित केली गेली आहे. पहा पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये थोडीशी विलक्षण राहिलेली आहे. महत्वाच्या क्षणी त्यांचा आलेला कॉल फार इम्पॉर्टंट आहे. हो, याही वेळी पहा बॅकफूट वरती जाऊन जागा बनवून खेळलेला हा फटका. 1 धाव अंकित केली गेली आहे. समीकरण आलेलं आहे. येणारे 3 बॉल आणि 14 ची गरज आहे. या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल ना तर या बॉल वरती मोठा प्रहार मस्ट निडेड असेल. शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी या संघासाठी 3-14 ची मॅच. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. जागा बनवली पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला.
क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली आहे. समीकरण बदललेलं आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. येणारे 2 बॉल 13ची गरज. 2 बॉल 13ची मॅच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपल्या रनवेवरून निघालेला आहे. पहा इथे मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. थांबवलं गेलाय. पॉपिंग क्रीज मध्ये थांबलेला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. 2 बॉल 13ची मॅच. एखादा वाईट, एखादा षटकार, एखादा नो इफ्स अँड बट्स. क्रिकेटमध्ये इफ्स अँड बट्सला व्हॅल्यू नाहीये. जे करायचं आहे ते वर्तमान काळामध्ये करायचं आहे आणि ते करत असताना मात्र डॉट बॉल येतोय. गोलंदाज नितीन यांनी मात्र प्रभावित केलं गेलाय. फार सुंदर गोलंदाजी नितीन यांची. पहा यावेळी मात्र शॉटम चाक केला गेलाय. डीपिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजाचा संपवलाय खेळ आणि विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय. महाराजा स्पोर्ट्स जांभूर या संघाने मात्र मिळवलाय तो विजय. पराभवाच्या दाट अंधाराखाली गेलाय तो संघ राहिलाय शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संजय ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने 11 चेंडू 28 धावा बनवल्या गेल्यात. त्याचबरोबर आलेल्या व्यासपीठावरती मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करूया. गोंडोली गावचे सुपुत्र सन्माननीय बाजीरावजी माने यांचा या व्यासपीठ